नमस्कार मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 2.4 मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या या लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण भन्नाट गोष्ट शिकणार आहोत जी यापूर्वी कधी तुम्ही बघितली नसेल, ऐकली नसेल। याच्यामध्ये शिकणार आहोत आपण रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे अल्फा आणि बीटा याच्या व्हॅल्यू कशा काढायच्या। त्याच्यानंतर ऑब्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय रूट्स म्हणजे जर तुम्हाला x च्या व्हॅल्यू दिल्या असतील म्हणजे x = 2 आणि x = 3 तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं तयार करायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे। कुठला फॉर्म्युला यूज करायचा ते पण तुम्हाला शिकवणार आहे। त्याचबरोबर नेचर ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे डिस्क्रिमिनंट आपल्याला शोधून काढायचे, त्याची व्हॅल्यू शोधून काढायची आणि आपण सुरुवात करणार आहोत या डिस्क्रिमिनंट पासून। एक कन्सेप्ट सांगितली की एक प्रॅक्टिस सेट मधलं एक्झाम्पल तुम्हाला सोडवून दाखवणार। पहिला शिकूया डिस्क्रिमिनंट म्हणजे काय असतं ते। डिस्क्रिमिनंट म्हणजे मित्रांनो स्क्वेअर रूट मध्ये b² - 4ac याची व्हॅल्यू काढायची, यालाच डिस्क्रिमिनंट म्हणायचं। त्याचं सिम्बॉल आहे डेल्टा, ग्रीक लेटर आहे ट्रायंगल डेल्टा। समजा हे सोडवलं आणि याची व्हॅल्यू, या सगळ्याची व्हॅल्यू 0 आली, 0 मीन्स अंडा 0 आली तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन रियल अँड इक्वल म्हणायचं, खरं आणि समान। जर याचं आन्सर पॉझिटिव्ह आलं म्हणजे 0 पेक्षा मोठं 1 2 3 4 5 100 पर्यंत किती पण येऊ दे तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन ते पण रियल, हे पण रियल बट नॉट इक्वल, रियल अँड नॉट इक्वल। पण जर याची व्हॅल्यू निगेटिव्ह आली, 0 पेक्षा लहान आली तर हे रियल पण नाही आणि इक्वल पण नाही। ओके मित्रांनो, एकदम सोपं आहे। फक्त 0 ला इक्वल रियल सगळं, पॉझिटिव्हला रियल बट नॉट इक्वल, निगेटिव्हला काहीच नाही, घंटा काहीच नाही, सगळं नॉट लिहायचं निगेटिव्हला। ओके चला, तर पहिला आपण नेचर ऑफ डिस्क्रिमिनंट याच्यावरती प्रॅक्टिस 2.5 मध्ये पहिली ऍक्टिव्हिटी आपण सोडवायला घेऊ। ax + bx = c आणि इथे b² - 4ac याची व्हॅल्यू काढून 5 दिलेली आहे। तसंच दुसऱ्यामध्ये b² - 4ac याची व्हॅल्यू काढून -5 दिलेली आहे। जर प्लस मध्ये असेल, पॉझिटिव्ह असेल तर आपलं आन्सर डिस्क्रिमिनंटचं नेचर ऑफ रूट्स काय, रियल अँड इक्वल। पॉझिटिव्ह असेल तर रियल, निगेटिव्ह असेल तर नॉट रियल, पॉझिटिव्ह रियल, निगेटिव्ह नॉट रियल आणि 0 असेल तर रियल पण आणि इक्वल पण। हे एक्झाम्पल तुम्हाला मी बोर्डवर सोडून दाखवतो। दुसरं एक्झाम्पल बघा, आणि हा बीटा। ओके तर काय करायचं आपण, अल्फा बीटा, अल्फा बीटा, अल्फा बीटा। ओके पहिलं सॉल्व करायला घेऊया। फर्स्ट एक्झाम्पल, अल्फा = 0, बीटा = 4। ओके या इक्वेशन मध्ये ठेवूया x² - अल्फा + बीटा, अल्फा म्हणजे कोण 0 + 4x प्लस अल्फा * बीटा म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 × 4 = 0। x² - 0 + 4 4 राहिले, 4x झाले, 0 × 4 0 झाले प्लस 0 = 0 म्हणजेच आपलं इक्वेशन झालं x² - 4x = 0। आता दुसरं सॉल्व करायला घेऊया मित्रांनो। दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये दुसरं बघा, अल्फा = 3 अँड बीटा = -10। चला या फॉर्म्युलामध्ये ठेवूया। हा आपला इम्पॉर्टंट फॉर्म्युला, हा आत्मा आहे आणि हे आत्म्याची भूत। काय करायचं, x² लिहा मायनस अल्फा + बीटा म्हणजे या दोघांची ॲडिशन 3 प्लस -10 इथे बाहेर x लिहिला। ओके प्लस अल्फा * बीटा म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 × -10 = 0। आता काय करायचं बघा, x² इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, प्लस आणि मायनस याच्यामध्ये ब्रॅकेट आहे, याचा अर्थ याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे। प्लस * मायनस मायनस झाले, 3 - 10 ब्रॅकेटच्या बाहेर x प्लस -10 × 3 किती आले, -30 =
0. एक मल्टिप्लिकेशनमध्ये एक जरी मायनस असेल तरी पूर्ण आन्सर मायनसमध्ये येतं. ओके. एक्स स्क्वेअर. आता बघा 3 - 10, 10 मधून 3 गेले किती झाले? 7 राहिले. 10 मधून 3 गेले 7 राहिले. 3 आणि 10 याच्यात मोठा बाप कोण? मोठा बाप 10. त्याचं साईन किती? मायनस. हे मायनस आणि हा बाहेर मायनस. मायनस इंटू हे प्लस होणार. बाहेर राहिला एक्स प्लस मायनस आणि हा प्लस, या दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, याचा अर्थ पूर्ण मायनस होणार. 30 = 0. हे आपलं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण तयार केलेलं आहे. आता तिसरा नंबर सॉल्व्ह करूया. जरा बोर्ड पुसून घेतो मी. ये लाल रंग टन टन. तिसरं एक्झाम्पल. ओके. थर्ड वाला सॉल्व्ह घेतो. अल्फा = 1/2. ओके. बीटा = 1/2. ओके. चला फॉर्म्युलामध्ये ठेवू x². ओके बाबा, x² मायनस अल्फा प्लस बीटा या दोघांची ॲडिशन. 1/2 प्लस 1/2 x प्लस अल्फा इंटू बीटा या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 1/2 मल्टिप्लाय बाय 1/2 = 0. x² मायनस हाफ प्लस हाफ किती होतात? हाफ प्लस हाफ 1 तयार होतो. हाफ चिकन नूडल्स प्लस हाफ चिकन नूडल मिळून फुल चिकन नूडल तयार होतो, म्हणजे 1 तयार होतो. हा किती झाला? 1x प्लस मल्टिप्लिकेशन आहे. याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन सिंपल रूल असतो, समोरासमोर मल्टिप्लाय करायचे. 1 1 1 2 2 4 2 2 4 = 0. हे झालं आपलं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथे 1 लिहिलात का ना लिहिलं काय घंटा फरक पडत नाही. पुढचा प्रॉब्लेम बघूया. अब 2 - √5 2 + √5 टेंशन नहीं लेने का, हम है ना रूट. चलो बच्चों, चौथा प्रॉब्लम लेते हैं. ये लिख लिया. ओके. चौथा अल्फा = 2 - √5 अँड बीटा = 2 + √5. आता बघा इथं काय करतो. x² मायनस अल्फा प्लस बीटा 2 - √5 प्लस 2 + √5. बघा हा अल्फा हे प्लस हा बीटा ब्रॅकेटच्या बाहेर एक्स प्लस दोघांचं मल्टिप्लिकेशन. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 - √5 मल्टिप्लाय बाय 2 + √5 = 0. इथे तुम्ही गंडणार आहात 100%, पण हम है ना, टेन्शन नाही लेने का. x² मायनस बघा आता हे पूर्ण बघा -√5 + √5 हे गेले. 2 + 2 किती आले? 4x झाले. प्लस आता इथं कसं मल्टिप्लाय करणार? हे मल्टिप्लाय करायचं असेल तर a - b a + b काय आन्सर असतं? सुचलं काय? a - b a + b = a² मायनस b² हा फॉर्म्युला यूज करा. नाहीतर दुसरी सोपी आयडिया, प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करत राहा तरी सुद्धा हेच आन्सर येणार. पण मी a - b a + b यूज करतो. ओके. ब्रॅकेट करतो. a² याच्यात a² म्हणजे कोण? 2 चा स्क्वेअर 4 मायनस b म्हणजे √5 चा स्क्वेअर. जेव्हा रूट स्क्वेअरचा स्क्वेअर असतो तेव्हा स्क्वेअर रूट निघून जातो. म्हणजे याचा जर स्क्वेअर केला 5² तो किती येणार? 5 येणार. याला ब्रॅकेटमध्ये टाका, बाहेर काहीच नाही येणार. लास्ट स्टेप राहिले. x² = -4x प्लस 4 - 5 -1 आणि प्लस मल्टिप्लाय बाय मायनस म्हणजेच काय? -1 = 0. किती बघा सोपा आहे. पुढचा एक्झाम्पल सॉल्व्ह करायला टेन्शन कशाला घेत आहे? हम है ना, चलो आगे बढ़ते हैं. आपल्याला रूट्सवरून इक्वेशन तयार करायचं आहे. आपण जसं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करतो तसं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. त्यासाठी माहीत पाहिजे रूट म्हणजे काय. रूट म्हणजे काय? अल्फा बीटा यांना रूट्स म्हणायचं. ओके. तुम्हाला जर क्वाड्रॅटिक इक्वेशन बनायचं असेल तर रेडीमेड फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे, त्याची फक्त व्हॅल्यू पुट करायच्या, इक्वेशन तयार. फॉर्म्युला काय? x² मायनस अल्फा प्लस बीटा म्हणजे रूटची ॲडिशन इथे ठेवायची, x प्लस रूटचं मल्टिप्लिकेशन ठेवायचं, रूटचं ॲडिशन रूटचं मल्टिप्लिकेशन. मग तेच तर आपलं एक्झाम्पल आहे.
सम ऑफ द रूट इज इक्वल टू -7 म्हणजे -7 कुठे ठेवणार इथे ठेवणार. प्रोडक्ट ऑफ द रूट इज 5 प्रोडक्ट म्हणजे काय मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन कुठे ठेवणार इथे ठेवणार. ह्या व्हॅल्यू तिथे ठेवा बाकी सगळं रेडीमेडच आहे. चला ठेवूया. पहिला ठेवतो x² मायनस अल्फा प्लस बीटा म्हणजे सम ऑफ द रूट -7 x प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजे प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन किती आहे 5 इथे ठेवला 5 इज इक्वल टू 0. इथं आपलं अर्ध काम झालेलं आहे. अर्ध काम का बाकी आहे कारण हे ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आहे. मायनस मल्टिप्लाय बाय मायनस सेम साईन मल्टिप्लाय असतील तर आन्सर प्लस येतं 7x प्लस 5. आपलं आन्सर रेडी झालेला आहे. अशी बरीच एक्झाम्पल आपण सोडवू शकतो. पुढचं एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 3 घेऊया. तिसरं एक्झाम्पल याच्यामध्ये काय करायचं आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे. आपल्याला अल्फा प्लस बीटा काढायचं आहे नंतर अल्फा इंटू बीटा म्हणजे एकदा ॲडिशन करायचे एकदा समिशन करायचं आहे. पण कसं करायचं यासाठी रेडीमेड फॉर्म्युला दिला आहे. जर तुम्हाला अल्फा प्लस बीटा पाहिजे असेल तर -b/a मायनस साईन इम्पॉर्टंट b/a म्हणजे इथला नंबर डिवायडेड बाय इथला नंबर. ओके a प्लस बी कसं अल्फा प्लस बीटा कसं काढायचा मायनस साईन द्यायचं. ओके मायनस साईन दिले बी ह्याच्यात बी कोण आहे हा सेकंड नंबर बी म्हणजे ह्याच्यात बी कोण आहे -4 साईन सकट घ्यायचं साईन सकट -4 अपॉन नंतर काय डिवाइड बाय ए म्हणजे किती आहे 2 आहे. आता मायनस मल्टिप्लाय मायनस काय होणार प्लस 4/2 इज इक्वल टू 2 2 1 जा 2 2 जा आलं. ओके नंतर अल्फा इंटू बीटा काढायचं. अल्फा इंटू बीटाला काय c/a म्हणजे लास्ट नंबर डिवायडेड बाय फर्स्ट नंबर पण इथे पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. लास्ट नंबर डिवायडेड बाय फर्स्ट नंबर पण साईन सकट घ्यायचं साईन सकट -3 डिवायडेड बाय 2 येच ह्याचा आन्सर अगदी सोपा आहे. अल्फा प्लस बीटाला सेकंड नंबर डिवायडेड बाय फर्स्ट नंबर अल्फा इंटू बीटाला म्हणजे मल्टिप्लिकेशन असेल लास्ट नंबर दोन्ही टायमाला एच खाली येतोय प्लसला बी वरती आहे मल्टिप्लायला सी वरती आहे. इक्वेशन पार्ट करा हे काय फक्त पण साईन सकट ठेवायचं नाही तर चुकणार. मायनस मल्टिप्लाय मायनस प्लस येतं 1 प्लस 1 मायनस. नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेम व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट काढायचा आहे. एकदम नल्ला चिंदी हलकट एक्झाम्पल काय फक्त -b² - 4ac ची व्हॅल्यू काढायची. 0 आलं तर रिअल इक्वल प्लस आलं तर रिअल अनइक्वल मायनस आलं तर नॉट म्हणजे काहीच नाही मायनस आला तर घंटा काहीच नाही. ओके फक्त याचं आणि साईन सकट बघूया. फर्स्ट एक्झाम्पल हा a हा b आणि हा c आहे. चला व्हॅल्यू ठेवतो b² - 4ac b² म्हणजे कोण आहे 7चा स्क्वेअर केला नंतर काय मायनस नंतर 4 मल्टिप्लाय बाय ए कोण आहे इथे काय नाही म्हटल्यावर 1 मल्टिप्लाय बाय सी कोण आहे -1 साईनला विसरायचंच नाही. आणि मी काय सांगितलेलं इथे मायनस आहे आणि ह्या मल्टिप्लिकेशनचा आन्सर पण मायनस आहे ना आणि मायनस मायनस नेहमी प्लस मायनस प्लस. ओके 7चा वर्ग 49 हे मायनस प्लस होणारच आहेत. हे प्लस होणार आधीच लिहिलं 4 1 4 4 1 4 4 49 आणि 4 9 9 4 13 53 आन्सर आलं प्लसमध्ये असेल तर रिअल अँड अनइक्वल येतं. फक्त त्यांनी सांगितलेलं व्हॅल्यू काढायला सांगितले. नेचर ऑफ रूट्स विचारलेलं नाही आहे. मी तुमच्या माहितीसाठी नेचर ऑफ रूट्स लिहित आहे. तुम्हाला फक्त एवढंच काढायचं आहे. ओके सेकंड एक्झाम्पल b² - 4ac बी कोण आहे बी -5 याचा स्क्वेअर केला -4 मल्टिप्लाय बाय ह्याला a ए कोण आहे 2 मल्टिप्लाय बाय सी कोण आहे +10 इथे मायनस कुठंच नाही आहे याचा अर्थ मिडलला मायनस येणार. 5चा स्क्वेअर 25 इथे मायनस येणार. 4 2 10 आणि 10 10 100 काय पण 4 2 8 मल्टिप्लाय बाय 10 80 10 2 20 20 चोक 80 काय पण मी सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवता. ओके आता बघा साईन सेम आहेत का इथं प्लस आहे इथं मायनस आहे साईन सेम आहेत का नाही आहे. साईन सेम नसेल तर पटणार नाही. मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करा. 80 मधून 25 गेले 80 मधून 25 गेले इथे करूया 80 मधून 25 गेले 10 मधून 5 गेले 5 8 मधून 55 आले. मोठा बाप कोण 80 हा मोठा बाप आहे. मोठ्या बापाचं साईन द्या -55 आला आन्सर. ओके लास्ट एक्झाम्पल स्क्वेअर रूट आमचं तर थरथरलं सगळं. स्क्वेअर रूट आम्हाला येत नाही. टेन्शन कशाला घेता स्क्वेअर रूटचा स्क्वेअर केला तर तोच नंबर येतो.
कधीही डोक्यात ठेवा, स्क्वेअर रूटचा स्क्वेअर केला जो स्क्वेअर रूट मधला नंबर आहे तोच येतो. आता बघा, इसको कहते हैं ए, इसको कहते हैं बी, इसको कहते हैं सी और मेरे को कहते हैं सालवी सर. ओके, बी स्क्वेअर बी 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 4चा स्क्वेअर केला मायनस 4 मल्टिप्लाय बाय ए कोण आहे हा, स्क्वेअर रूट ऑफ टी मल्टिप्लाय बाय सी कुठे गेला, सी टू रूट 2 मित्रांनो, टू रूट 2. ओके, 4चा स्क्वेअर 16. ओके, मायनस. आता इथे काय करायचं बघा, स्क्वेअरचं मल्टिप्लिकेशन स्क्वेअर रूटशी करायचं, नंबरचं मल्टिप्लिकेशन नंबरशी करायचं. म्हणजे काय, इथे नंबर आहे, इथे नंबर आहे, 4 2 जा 8 मल्टिप्लाय नंबरचं नंबरशी, स्क्वेअर टू स्क्वेअर रूटशी. अरे बा, त्यांचं जुळायला पाहिजे ना, जुळाल्याशिवाय लाईन कसे मारणार ते. ओके, स्क्वेअर रूट 2 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट 2, स्क्वेअर रूट 2 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट 2. हे लिहिले 16, हे लिहिले 8 मल्टिप्लाय बाय, याचं आन्सर करायचं आहे. इथे काढतो बघा, स्क्वेअर रूट 2 आणि स्क्वेअर रूट 2 हे एका स्क्वेअर रूटमध्ये टाकतो. दोन वेगवेगळी घर आहेत, त्यांना एकाच घरामध्ये ठेवलं. 2 2 जा 4, 2 2 जा 4 आणि 4चा स्क्वेअर रूट, परत आन्सर 2. किती आलं, 2. म्हणून कधीही दोन स्क्वेअर रूट सेम मल्टिप्लाय असतील तर तोच नंबर येतो. म्हणजे ह्यांचं मल्टिप्लिकेशन किती येतं, 12. 8 2 जा 16, 16 मायनस 16 इज इक्वल टू 0. 0 म्हणजे हा रिअल पण आहे, इक्वल पण आहे. नेक्स्ट एक्झाम्पल कॉपी करा. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला नेचर ऑफ रूट काढायचे आहेत, म्हणजे रिअल, अनइक्वल वगैरे 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 असं काढायचं आहे. मागच्यामध्ये डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची होती, पण आता नेचर काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला एकच आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac. बी किती आहे, -4, -4चा स्क्वेअर, नंतर मायनस, नंतर 4, नंतर मल्टिप्लाय बाय ए ची व्हॅल्यू किती आहे, इथे काहीच नाही म्हटल्यावर 1 मल्टिप्लाय बाय सी आहे, सी ची व्हॅल्यू किती आहे +4 म्हणजे 4. ओके, 4चा स्क्वेअर 16, मायनस जरी असेल तरी त्याचा स्क्वेअर केला तरी प्लसमध्येच येतो, एकही मायनस साईन नाही आहे, त्याच्यामुळे याचं 4 4 जा 16 आणि 16 मायनस 16 इज इक्वल टू 0. मग याचा नेचर ऑफ रूट काय येईल मित्रांनो, रिअल अँड इक्वल येईल. सेकंड एक्झाम्पल घेऊया. व्हॅल्यू लिहून ठेवलेत ए बी सी. बी स्क्वेअर, बी कोण आहे -7, -7चा स्क्वेअर -4 मल्टिप्लाय बाय ए ची व्हॅल्यू किती आहे 2, सी ची व्हॅल्यू किती आहे C2. ओके, 7चा स्क्वेअर 49 मायनस 4 2 जा 8, 8 2 जा 16. 49 मधून 16 गेले, 49 मधून 16 गेले, किती राहतात 3, हे किती राहतात 3, 33 राहिले. पॉझिटिव्ह आन्सर आहे मित्रांनो. पॉझिटिव्ह असेल तर रिअल अँड अनइक्वल असं येईल, रिअल अँड अनइक्वल. लास्टवाला बघूया काय आहे. बी स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे कोणाचा 2चा स्क्वेअर 4 मल्टिप्लाय बाय ए किती आहे, ए इथे काहीच नाही म्हटल्यावर 1 मल्टिप्लाय बाय सी किती आहे 9 इज इक्वल टू 2चा स्क्वेअर 4 मायनस 9 4 जा 36. सॉरी मार्कर पडला. ओके, आता इथं 4 मायनस 36, 4 मधनं -36 घालवायचं आहे. साईन तर सेम नाही आहे, त्याच्यामुळे सबस्ट्रॅक्ट करणार. 36 मधून 4 गेले, 32 राहिले. मोठा बाप कोण 36, त्याचं साईन किती मायनस. आता हे मायनसमध्ये आलं म्हणजे हे नॉट रिअल अँड अनइक्वल. एवढं सोपं आहे मित्रांनो. पुढचा 3 झाला, आता 4था नंबर घेऊया. ओके, काय करायचं आपण अल्फा बीटा, अल्फा बीटा, अल्फा बीटा. ओके, पहिलं सॉल्व करायला घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल, अल्फा इज इक्वल टू 0, बीटा इज इक्वल टू 4. ओके, या इक्वेशनमध्ये ठेवूया एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा. अल्फा म्हणजे कोण 0 प्लस 4x प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 मल्टिप्लाय बाय 4 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस 0 प्लस 4 राहिले 4x झाले, 0 इंटू 4 0 झाले प्लस 0 इज इक्वल टू 0. म्हणजेच आपलं इक्वेशन झालं एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 0. आता दुसरं सॉल्व करायला घेऊया मित्रांनो. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये दुसरं बघा, अल्फा इज इक्वल टू 3 अँड बीटा इज इक्वल टू -10.
चला या फॉर्म्युलामध्ये ठेवूया. हा आपला इम्पॉर्टंट फॉर्म्युला, हा आत्मा आहे हां, आणि हे आत्म्याची भूत. काय करायचं, एक्स स्क्वेअर लिहा मायनस अल्फा प्लस बीटा म्हणजे या दोघांची ॲडिशन 3 प्लस -10 इथे बाहेर एक्स लिहिला. ओके, प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजे या दोघांचा मल्टिप्लिकेशन 3 मल्टिप्लाय बाय -10 इज इक्वल टू 0. आता काय करायचं बघा, एक्स स्क्वेअर मायनस इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. प्लस आणि मायनस याच्यामध्ये ब्रॅकेट आहे, याचा अर्थ याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. प्लस इंटू मायनस, मायनस झाले 3 - 10 ब्रॅकेटच्या बाहेर एक्स प्लस -10 मल्टिप्लाय बाय 3 किती आले, -30 इज इक्वल टू 0. एक मल्टिप्लिकेशनमध्ये एक जरी मायनस असेल तरी पूर्ण आन्सर मायनसमध्ये येतं. ओके, एक्स स्क्वेअर. आता बघा 3 - 10, 10 मधून 3 गेले किती झाले, 7 राहिले. 10 मधून 3 गेले 7 राहिले. 3 आणि 10 याच्यात मोठा बाप कोण, मोठा बाप 10. याचं साईन किती मायनस, हे मायनस आणि हा बाहेर मायनस, मायनस इंटू हे प्लस होणार, बाहेर राहिला एक्स प्लस मायनस आणि हा प्लस, या दोघांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे, याचा अर्थ पूर्ण मायनस होणार. 30 इज इक्वल टू 0. हे आपलं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण तयार केलेलं आहे. आता तिसरा नंबर सॉल्व करूया. जरा बोर्ड पुसून घेतो मी. ये लाल रंग टन टन, तिसरं एक्झाम्पल. ओके, थर्ड वाला सॉल्व घेतो. अल्फा इज इक्वल टू 1/2. ओके, बीटा इज इक्वल टू 1/2. ओके, चला फॉर्म्युलामध्ये ठेवू एक्स स्क्वेअर. ओके बाबा, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा या दोघांची ॲडिशन 1/2 प्लस 1/2 एक्स प्लस अल्फा इंटू बीटा या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1/2 मल्टिप्लाय बाय 1/2 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस हाफ प्लस हाफ किती होतात, हाफ प्लस हाफ एक तयार होतो. हाफ चिकन नूडल्स प्लस हाफ चिकन नूडल मिळून फुल चिकन नूडल तयार होतो, म्हणजे एक तयार होतो. हा किती झाला, 1x प्लस मल्टिप्लिकेशन आहे. याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन सिंपल रूल असतो, समोरासमोर मल्टिप्लाय करायचे. 1 1 1 2 2 4 2 2 4 इज इक्वल टू 0. हे झालं आपलं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथे 1 लिहिलात का ना लिहिलं काय घंटा फरक पडत नाही. पुढचा प्रॉब्लेम बघूया. अब 2 - √5 2 + √5 टेंशन नहीं लेने का, हम है ना रूट. चलो बच्चों, चौथा प्रॉब्लम लेते हैं. ये लिख लिया. ओके, चौथा अल्फा इज इक्वल टू 2 - √5 अँड बीटा इज इक्वल टू 2 + √5. आता बघा इथे काय करतो, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा 2 - √5 प्लस 2 + √5. बघा हा अल्फा, हे प्लस हा बीटा, ब्रॅकेटच्या बाहेर एक्स प्लस दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 - √5 मल्टिप्लाय बाय 2 + √5 इज इक्वल टू 0. इथे तुम्ही गंडणार आहात 100%, पण हम है ना, टेंशन नहीं लेने का. एक्स स्क्वेअर मायनस, बघा आता हे पूर्ण बघा -√5 प्लस √5 हे गेले, 2 + 2 किती आले 4x झाले, प्लस आता इथं कसं मल्टिप्लाय करणार. हे मल्टिप्लाय करायचं असेल तर a - b a + b काय आन्सर असतं, सुचलं काय, a - b a + b इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. हा फॉर्म्युला यूज करा, नाहीतर दुसरी सोपी आयडिया आहे, प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करत राहा तरीसुद्धा हेच आन्सर येणार. पण मी ते a - b a + b यूज करतो. ओके, ब्रॅकेट करतो a स्क्वेअर, याच्यात a स्क्वेअर म्हणजे कोण 2 चा स्क्वेअर 4 मायनस b म्हणजे √5 चा स्क्वेअर, √5 चा स्क्वेअर. जेव्हा रूट स्क्वेअरचा स्क्वेअर असतो तेव्हा स्क्वेअर रूट निघून जातो. म्हणजे याचा जर स्क्वेअर केला 5 स्क्वेअरचा तो किती येणार 5 येणार. याला ब्रॅकेटमध्ये टाका, बाहेर काहीच नाही येणार. लास्ट स्टेप राहिले एक्स स्क्वेअर इज इक्वल टू -4x प्लस 4 - 5 -1 आणि प्लस मल्टिप्लाय बाय मायनस म्हणजेच काय
-1 इज इक्वल टू 0. ही बघा सोपा आहे. पुढचा एक्झाम्पल सॉल्व करायला येऊया. टेंशन कशाला घेताय. हम है ना, चलो आगे बढ़ते हैं.